त्या विषयाने काल आपण विचार करत होतो. कोण कोण या सगळे या, गरंड्याच्या मारुतीराया या, रामटेकच्या रामराया या, कोल्हापूरच्या महालक्ष्मी या, सकल संतांचा विचार करून तोही या, असं काल आपण सगळं ऐकलं. नुसतं एवढंच नाही, हे कालचं कळावं म्हणून थोडक्यात जातोय आपण. नुसतं एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या गडगंगांनो या, गडागडांवरच्या म्हणजे किल्ल्यांनी या, किल्ल्याशिवाय तटबुरुजांनी या, त्याशिवाय सगळ्या महाराष्ट्रात वाहणाऱ्या ज्या गंगा आहेत, गंगा म्हणजे नद्या आहेत, सरिता आहेत, यांनीही या. महाराष्ट्र रसात शिवाजी महाराजांचं चरित्र आम्ही विचार करतोय, ऐकतोय, अनेक अंगाने त्याचा विचार करणार आहोत. तर त्या सगळ्यांनी या. शिवाजी महाराजांचं चरित्र आहे, ते सम्राटाचं चरित्र आहे, ते एखाद्या महाराजाचं, अभिषिक्त राजाचं चरित्र आहे. म्हणून अभिषिक्त राजाच्या चरित्रासाठी अभिषिक्त राजाच्या हिशोबाने यायला पाहिजे. राजदुंदुभी पाहिजे, या या महाराज या, पुढे या. राजदुंदुभी पाहिजे आहेत, राजसभा पाहिजे, राजचिन्ह पाहिजे आहेत, त्यांनीही या. आणि मग ऐकायला सगळे सगळे संत मंडळी, महाराष्ट्राच्या या भूमीत राहणारे सगळे लोक जे आहेत त्या सगळ्यांनी या, असा विचार करून प्रारंभ केला. भगवंताने आशीर्वाद द्यावा, ऐकायला इतरांनी यावं आणि सहभागी सर्वांनी व्हावं म्हणून साऱ्यांनी या असा विचार करून केला. पण शिवचरित्राचा विचार करत असताना असा विचार येतो की शिवचरित्रच का? आपल्या पुढचा प्रश्न आहे तो असा आहे का शिवचरित्रच का? अनेक अंगाने त्याचा आपल्याला विचार करायचा. शिवचरित्रच का? आपण विचार करणारे लोक आहोत. आपण कीर्तनकार, प्रबोधनकार, म्हणजे व्याख्यान देऊ, प्रवचन करू, कीर्तन करू, अशा अर्थाने विचार करणारे लोक आहोत. आपण सर्वसामान्य लोकांसारखं नाही. सर्वसामान्यांचं जीवन घडवण्याची ताकद ज्यात आहे ते म्हणजे शिवचरित्र आहे. अनेक गोष्टींचा बारकाईने जर विचार केला तर त्या पद्धतीनं शिवचरित्राची मांडणी आपल्याला उपयुक्त ठरते. जीवनात ते आचरणात येऊ शकते. हे झालं सर्वसामान्याला. पण आपण म्हणजे सगळ्या उपयुक्त कसं आहे हे तर विचार करणारच आहोत. मानवी जीवनाचं इप्सित काय? परमात्मा प्राप्ती हे आहे, मोक्ष प्राप्ती हे आहे. मोक्ष म्हणजे काय तर परमात्मा. पण हे करीत असताना आपल्या जीवनाचं ध्येय काय असलं पाहिजे, आपल्या जीवनाचं सूत्र काय असलं पाहिजे, जीवन कोणत्या वाटेनं चालायचं आहे हे ठरवण्याचा मार्ग आपण आता विद्यार्थी साधक दशेत त्या रस्त्यावर आहोत की कुणीकडे जायचं आहे. आपल्याला ठरवलंय साधारण आता मी 5वीत आहे, मी 10वीत आहे, मी 12वीत आहे, विषय नाही. पण ठरवलंय की मी वारकरी संप्रदायाच्या वाटेनं भगवंतापर्यंत जाणार आहे. पण हे करत असताना, भगवंताची प्राप्ती करत असताना वारकरी संप्रदायाच्या वाटेनं म्हणजे कसं? म्हणजे संतांनी घालून दिलेला मार्ग आहे त्याच्यावर आहे. आणि शिवाजी महाराज एका अर्थी संतच आहे. संताशिवाय वेगळं काही चरित्र नाही. संतात आणि शिवाजी महाराजात जे आहे ना थोडासा फरक आहे. काय? जे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची हे जे आहे ते संताचं ब्रीत का? संताला काही प्राप्तीची गरज आहे का? ज्ञानेश्वर महाराजांना काय भगवंताची प्राप्ती आहे का? मोक्षाची प्राप्तीची गरज आहे का? नाही. पण काय पाहिजे आहे तर मला जे मिळालंय ते या सगळ्या लोकांनाही अडाणी अज्ञानी या सगळ्यालाही ते मिळालं पाहिजे. ह्याच्यासाठीच जन्म घेतला ना. सगळं प्राप्त होऊनही का आले? स्वतः ज्ञानेश्वर भगवान विष्णू आहे तरी सुद्धा भूमीवर का अवतीर्ण झाले? तर माझ्या बाकीच्या बांधवाला हे काही कळत नाही, समजत नाही. यांना इष्टमार्ग कळला पाहिजे, तिथपर्यंत नेलं पाहिजे. म्हणजे जनतेचं सुख पाहण्याचं काम कोणी केलं तर संतांनी केलं. तुम्ही म्हणाल शिवाजी महाराजांचं काय? शिवाजी महाराजांच्या जीवित कार्याचं रहस्यच काय आहे तर जनतेचं सुख हेच त्यांचं जीवित कार्य आहे. माझ्या बांधवांचं, माझ्या सगोत्राचं, माझ्या म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत म्हणू भावाचं, माझ्या चुलत्याचं, माझ्या पुतण्याचं, माझ्या चुलत भावाचं, माझ्या पाहुण्याचं, मेहुण्याचं, म्हणजे राज्य मेहुण्या पाहुण्याचं नव्हे, पण मला जे रक्ताचे भाऊबंद आहेत त्या सगळ्याचं सुख कशात आहे ते पाहणं हे शिवचरित्राचं इप्सित आहे. मग ते सुख कशात आहे तर हे आता दरिद्री झाले आहेत, हे गांजून गेले आहेत, हे त्रस्त झाले आहेत, हे हैराण झाले आहेत. त्यांचं रोजचं जीवन सुखकर नाही. सुखकर नाहीचा अर्थ काय? सगळ्या अंगाने विचार करा. किती त्रस्तता होती शिवचरित्राच्या पूर्वी? अत्यंतिक त्रस्तता होती. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी अत्यंतिक. शिवाजी महाराजांची सख्खी चुलती, शिवाजी महाराजांच्या चुलत्याची बायको
मुसलमानांनी पळवून नेली. ती गोदावरीवर नाशिकला स्नान करायला गेली. स्नान करायला म्हणजे ग्रहणाची पर्वणी आहे म्हणून गेली. काकू सख्खी, चुलती मंडळावर नाही कळायचं, काकू मंडळावर कळतंय ना का नाही कळत? हा, तुम्ही हसून बोलला की मग दीर्घंभीर झाला की बिघडून जाते. हो होय म्हणा, काय वाटत नाही. नाही कळलं की मग समजून सांगायला येते. काकी शिवाजी महाराजांची गोदावरीवर नाशिकला स्नानाला गेली ग्रहणाची पर्वणी पाहून. म्हणजे मोठ्या कुळाशिळाची एक नाही, शिवाजी महाराजांची चुलती आहे, ते पण एका गावचे. शिवाजी महाराजांचे चुलते हेही देशमुखी पाटीलकी वहिवाटणारे लोक आहेत. म्हणजे ती काय एकटी गेली असेल का? आजचा काळ वेगळा, एसटीने गेलं, नदीला पंढरपुरात आंघोळ केली आणि घरी गेलं, संपलं. तसं त्यावेळेस नव्हतं. त्यावेळेस राहायचं ठिकाण जिथून आहे तिथून नदीला जायचं, स्नानाला जायचं, पर्वणीला जायचं. म्हणजे 10-5 माणसं बरोबर, मग बायका माणसं जाणार आहेत म्हणल्यावर सुरक्षा रक्षक, गार्ड ज्याला आज म्हणतो ते, त्यावेळेसचे हाशम म्हणायचं. ढालाई तलवार भाले घेणारे लोक 5-25 जण असं माणसाचा बारदाना घेऊन ती बाई गेलेली, चांगल्या घरची खुळाशिळाची बाई. ती मुसलमानांनी महाबत खानाने उचलून नेली नाशिकवरून. म्हणजे शिवाजी महाराजांसारख्या मोठ्या कुळाच्या घरातल्या लोकांवर जर असा अन्याय होत असेल तर सामान्य जनतेला किती होत असेल? आणि हा अन्याय दूर करण्यासाठी मी जन्मापासून जेव्हा जेव्हा विचार व्यक्त करायची वेळ आली, जन्म दोन्ही अर्थानं असतो आपल्याकडं. दोन्ही अर्थानं म्हणजे आईच्या उदरातून घेतलेला जन्म हा लौकिक जन्म झाला, पण ज्ञानाचा जन्म होण्यासाठी उपनयन संस्कार करतो, मुंजी बंधन करतो, मुंज करतो आपण. म्हणजे काय? गुरुच्या घरी जाऊन शिक्षणाला सुरुवात, ते प्रारंभ आहे. म्हणजे गुरुच्या घरी गेल्यावर ज्ञानप्राप्ती होणं हा एक वेगळा जन्म आहे का नाही? तसा शिवाजी महाराजांचा जन्मापासून अशा अर्थाने मी वापरलं. तुम्ही म्हणाल जन्मापासून म्हणताय, शिवाजी महाराजांनी जन्मापासून कसं काय केलं? वयाच्या 16व्या वर्षी रोहिणेश्वराला शपथ घेतली आणि मग पुढचं सगळं शिवचरित्र आपल्याला माहित आहे. या अर्थानं विचार करत असताना शिवचरित्राचा जन्मापासून, शिवाजी महाराजांच्या जन्मापासून म्हणजे ज्या वेळेस त्यांना कळते पण आलं, आता मी काय केलं पाहिजे समजायला लागलं, 5व्या-7व्या वर्षापासूनच समजायला लागलं, हे लोक माझे आहेत, हे माझे भाऊबंद आहेत, हे गांजले आहेत, हे दरिद्री झाले आहेत, हे विषण्ण आहेत, हे बेशिस्त आहेत, हे अशी का झाले आहेत, असा प्रश्न मनात निर्माण व्हायला लागला. जेव्हा प्रश्न निर्माण होतो ना, तेव्हा काहीतरी करण्याची जिज्ञासा माणसाच्या मनात निर्माण होते. नाहीतर नुसता शेणाचा गोळा राहतो. प्रश्न निर्माण झाला की मग त्याची उकल निर्माण होती, ही कशामुळे झालंय, हा प्रश्न काय आहे, आणि त्या उकलीतून मग काय केलं पाहिजे, ते दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे, हा विचार डोक्यापुढे येऊ शकतो. ते शिवाजी महाराजांना होत होतं. आणि मग त्यांना वाटायचं हे लोक सगळे असे त्रस्त का, हे दरिद्री का? मग एक प्रश्नाची उत्तर मिळायला लागली. हे पिकवतायत, हे शेती करतायत, हे कष्ट करतायत, पण ह्यांचं पीक ह्यांच्या घरात जात नाही, शेतातच कापून नेऊन जात आहे. कोण नेत आहे? तर हे मुसलमान काढून नेत आहेत. कोण नेत आहे? हे सरदार, दरजदार, हे बादशहाचे अंमलदार सगळं उचलून नेत आहेत. शेतातून गाड्या भरल्या आहेत आणि घरापर्यंत जाताना उचलून नेत आहेत. घरी गेल्यावर घरी टाकलेले धान्याची पोती कणकी भरून भरून घेऊन जात आहेत. हा सगळा अन्याय आहे हे लक्षात यायला लागलं. हे कोण करतंय हे लक्षात यायला लागलं. आधी प्रश्न पडला असे का, तर ह्यांच्यावर अन्याय होतोय. आणि मग अन्याय दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे हा प्रश्न निर्माण झाला. मग त्याच्यासाठी हा अन्याय दूर करण्यासाठी कोणीतरी रोखायला उभा राहिलं पाहिजे, आणि कोणीच रोखायला तयार नाही, मग मी का उभारू नये, ही शिवाजी महाराजांची जिज्ञासा निर्माण झाली. म्हणजे शिवचरित्र त्या अंगानं, म्हणजे संतांचं जे आपण विचार करत होतो की काय, लोकांचं दुःख दारिद्र्य जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथे पुढचा आहे. बरोबर आहे. म्हणजे जनतेची सेवा करण्यासाठी जे करता येईल ते मी केलं पाहिजे, ही जी संतांची भूमिका आहे ती शिवाजी महाराजांची भूमिका आहे. आणि म्हणून शिवचरित्र आपल्याला अभ्यासायचं. आपण संतांची चरित्र अभ्यास का करतो? गंमत म्हणून, गोष्टी म्हणून, वेळ जात नाही म्हणून नाही. आपण संतांच्या चरित्राचा अभ्यास करतो त्यासाठी, कशासाठी, की ते आत्मसात व्हावं, ते आपल्या अंगी यावं, कोणत्या कठीण प्रसंगी कसं वागायचं या गोष्टी. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं धैर्य, आपली शांती न ढळू देण्याचं कार्य एकनाथ महाराजांकडून. कोणाकडून काय शिकावं प्रत्येकाचा विषय वेगळा वेगळा आहे. ते अख्खं रामायण एका गावात झालं, संपूर्ण रामायण सांगितलं एका वक्त्यानं विद्वत्तापूर्ण आणि लोकांना समजेल अशा भाषेत. नुसते विद्वत्तापूर्ण सांगितलं तर बारक्याला, लहान मुलाला किंवा आज्ञबुद्धीच्या माणसाला वयस्कर असला तरी कळत नाही. वय वर्ष 50 आणि बुद्धी वर्ष 6 असं असतं त्याचं.
त्या माणसाला नाही कळत, पण सगळ्याला समजेल असंच पद्धतीने रामायण सांगितलं. शेवटच्या दिवशी म्हणजे एवढं मोठं रामायण झालं. रामायण संपलं, याचा बोध काय घ्याल? लोकांना विचारलं, प्रत्येकाने सांगितलं काय बोध घ्याल? कुणी 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 उत्तरं दिली. त्यातली 2च उत्तरं आपण आपल्या विषयाने घेऊ. एकानं सांगितलं, एखादं अरिष्ट आल्यावर किंवा धर्माच्या रक्षणासाठी हाती रामासारखं शस्त्र घेऊन उभारलं पाहिजे. भले बायको पळवून नेली तरी धाडसानं त्याशी लढलं पाहिजे. आणि दुसऱ्यानं सांगितलं, त्रैलोक्याचा सम्राट आहे, पण त्रैलोक्याचं राज्य परिस्थिती आली तरी गेलं तरी चालेल, स्वतःचा जीव गेला तरी चालेल, पण लोकांची पळवून आणलेली बायको माघारी द्यायची नाही. त्यातलं योग्य काय आहे उत्तर? धर्माच्या रक्षणाला हाती शस्त्र घेऊन उभारणं योग्य आहे, की आपलं सार सर्वस्व गेलं, त्रैलोक्याचं राज्य गेलं तरी लोकांची पळवून आणलेली बायको माघारी द्यायची नाही, हे योग्य आहे? म्हणजे रामायणाचा बोध काय घ्यायचा? धर्माच्या आपण सांप्रदायिक लोक आहेत. रामायणाचा बोध काय? तोच भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली, ज्याच्यावर ज्ञानेश्वरी सगळी विवरण माऊलीने केलं. अर्थ काय आहे? तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. अरे सगळं बाकीचं सोडून दे आणि काय कर तर युद्ध कर. हाती शस्त्र घे, आत्ता दुर्जनाचं पारिपत्य कर. धर्माचं रक्षण आणि अधर्माचा नाश. धर्माचा मानुदिवशी ती जी ओवी आहे ती ज्ञानेश्वरीचं सार आहे, मर्म आहे. म्हणजे कोणत्याही चरित्राचं आकलन करून घ्यायचं, ज्ञान करून घ्यायचं, ऐकायचं. गंमत म्हणून नाही, वेळ जातोय म्हणून, वेळ जात नाही म्हणून मोबाईलवर गेम खेळतो, तसं नाही. एकनाथ महाराजाचं असू द्या, शिवाजी महाराजांचं, म्हणजे शिवाजी महाराज त्या पद्धतीत आहेत, संत म्हणून आपण विचार करतो. तुकाराम महाराजांचं असू द्या, कोणचंही चरित्र का स्मरण करावं, सतत स्मरण करावं. पारायण चरित्राचं करायचं किंवा वर्षातून एकदा निदान वाचायचं, त्याचं कारणच ते आहे. ऐकायचं कारणही ते, भगवंताचं चरित्र ऐकायचं कारणही ते. किती कठीण प्रसंगी सुद्धा कोणताही खडतर काळ आला तरी ठामपणे उभं राहावं, हे भगवंताचं चरित्र जर पाहिलं ना तर. अहो, जन्म सुद्धा ज्याचा कारावासात झाला, बाहेर उघड्यावर नाही, जेलमध्ये, तुरुंगात जन्मलं तर मारायला टपून बसले आहेत माणसं, आवाज आला तरी. तशा परिस्थितीत जन्म घेऊन सगळ्या अधर्माचा नाश करण्याचं धारिष्ट भगवंताच्या चरित्रातून आपल्याला मिळू शकतं. कुठे आहे जन्म? तुरुंगात. जन्मले की नाही? भगवान श्रीकृष्ण कुठे जन्मले? हा, बाहेर 100 गार्ड होते ना, रक्षक होते, हातात ढाल तलवार भाला घेऊन उभारलेले. आवाज आला तर लेकरू जन्मलाय म्हणून कंसाला जाऊन सांगत होते, आणि कंस त्याला उचलून आणून मारत होता. 7 आधीची मारली होती. म्हणजे नवीन काही नाही, पहिल्यांदाच होतंय का असंही नाही, आधीचे 7 मारलेत माहीत होते. बलराम भाऊ थोरले जा जन्माला म्हणल्यावरती म्हणले काय मरायला जायचंय काय तिथे? म्हणजे बलरामासारखा मनुष्य भेला. बलराम ज्याच्यात बलातच राम आहे, राम नाही त्यात काही नाही, ह्याच्यात बलात परत राम. राम नाम सत्य होतं नंतर काही नसल्यावर. एखादा मनुष्य गरीत गात्र असला की त्यात काही राम नाही म्हणतो आपण, त्याचा काही कामाला उपयोग नाही याचा अर्थ. शेतात जायचं आहे, अवतावर उभा राहायचं आहे, ह्याच्यात काही राम नाही. राम नाही म्हणजे गेलेलंच आहे, नुसतं जिवंत प्रेत आहे. तसा माणसाचा काही उपयोग आहे का? तसा बलराम असलेला सुद्धा बलराम जन्माला नको म्हणाला. म्हणजे कृष्णाचा, भगवंताचा सख्खा भाऊ जन्माला नको म्हणाला, समजूत काढली वगैरे वगैरे, त्याविषयी सोडून. म्हणजे अशा खडतर काळात सुद्धा जन्म घ्यावा, तो सुद्धा तुरुंगात जन्मल्यावर मरायची भीती असताना, रोज एक संकट येतं याची 100% खात्री असताना, आणि एवढं करून परत काय करावं? सगळ्या अधर्माचा नाश करावा, परत युद्धभूमीवर उभं राहावं आणि जगाच्या हिताचा उपदेश करावा. ह्याच्याशिवाय दुसरं चरित्र कुठलं असू शकतं? म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा आदर्श घ्यायचा आहे, आणि तो आदर्श सतत स्मरणात राहण्यासाठी म्हणून कृष्णचरित्र ऐकायचं, वाचायचं, पठण करायचं, जपायचं, अनेक गोष्टींनी त्याचा विचार करायचा. नुसतं श्रीकृष्ण 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 जप करणं, ही प्राथमिकता आहे. जपाबरोबर त्या प्रत्येक गोष्टीत 108 म्हण्याच्या बरोबर 108 गुणांचा विचार डोक्यात असला पाहिजे. काय? एक म्हणे एक विचार असं असलं पाहिजे, तर कृष्णचरित्राचं फलित आहे. ते फलित खऱ्या अर्थानं कुठं म्हणजे कृष्णाच्या चरित्राचं खरं फलित
अख्ख्या हिंदुस्थानात जर सगळ्यात जास्त कुठं श्रेयस झालं असेल, म्हणजे खरं फलित झालं असेल, तर ती या महाराष्ट्र भूमीत आहे. कृष्णचरित्राचं खरं इप्सित, कृष्णचरित्राचं खरं मर्म जर कोणी अंगीकारलं असेल तर ते भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं मर्म छत्रपती शिवाजी महाराजांनी अंगीकारलं. कृष्णाच्या चरित्राची, भगवद्गीतेची, भागवताची पारायणं उत्तर हिंदुस्थानात लाखोनी झाली, पण उत्तर हिंदुस्थानात कुणीही मुघली सत्तेला, मुसलमानी सत्तेला, अधर्माला नाश करायला हाती तलवार घेऊन उभारला नाही. ते तलवार घेऊन उभारले कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज. आणि ही सगळी सत्ता नामशेष करून टाकली, काही ठेवलं नाही शिल्लक. आपण तो साकल्याने विचार करू ज्यावेळेस ते विषय येईल तेव्हा. तुम्ही म्हणाल संपली कशी? शिवाजी महाराज 1680ला संपले, मुघलाचं साम्राज्य मोठं होतं, औरंगजेब महाराष्ट्रात आला, संभाजी महाराजांना मारला, परत गेला वगैरे वगैरे, म्हणजे त्यानंतर शिवाजी महाराजांनंतर होती ना सत्ता? हो होती, पण मुघलाची महाप्रचंड असणारी सत्ता संपवण्याचं बीज शिवाजी महाराजांनी रोवलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांना माहित होतं आज नाही तर उद्या हा औरंगजेब महाराष्ट्रावर चालून येणार. आपण केलेलं हे स्वराज्याचं बीज औरंगजेबाला रुचलेलं नाही, हा झेंडा उखडून टाकायला, हे स्वराज्य संपवायला तो येणार. आणि जेव्हा येईल ना तेव्हा तो सरळपणाने माघारी जाता कामा नाही. नव्हे तो मेला पाहिजे, आणि तो मेला पाहिजे हे जसं आहे तसं उत्तर हिंदुस्थानात त्याच्या विरुद्ध बंडाळी झाली पाहिजे, हे बीज शिवाजी महाराजांनी लावलेलं आहे. 2 उदाहरणं त्यातले सांगतो थोडक्यात. शिवाजी महाराजांना पुढच्या काळात राज्याभिषेक झाल्यावर शिवाजी महाराज किल्ल्यासाठी इतका प्रचंड पैसा खर्च करत होते, लाखोनी होऊन खर्चत होते. त्यावेळेस एका मंत्र्याने विचारलं, किती पैसे खर्चायचे किल्ल्यासाठी, का एवढा खर्च का किल्ल्याला करायचा? आणि मग शिवाजी महाराजांनी दिलेलं उत्तर आहे ते असं आहे, आज नाही तर उद्या औरंगजेब महाराष्ट्रात चालून येईल आणि माझा एक एक किल्ला कमीत कमी 1 वर्ष लढेल. 1 वर्ष शिवाजी महाराजांनी खात्री दिलेली. एक किल्ला किती दिवस लढेल? 1 वर्ष लढेल. आणि आपल्याकडे 300 कमीत कमी किल्ले आहेत. 300 वर्ष घ्यायला औरंगजेबाला किती वर्ष लागतील हो? 300 वर्ष लागतील. म्हणजे महाराष्ट्राचं स्वराज्य जपणं हे किल्ल्यांच्या हातात आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी मी पैसे खर्च होतो. 300 वर्ष औरंगजेबाच्या बापाला तरी शक्य आहे काय जिरणं? नाही ना. म्हणून शिवाजी महाराजांना खात्री होती की औरंगजेब दक्षिणेत येईल, आणि झालं तसंच. लक्षात ठेवा, शिवाजी महाराज आग्र्याला गेले गंमत म्हणून नाही गेले, नुसतं औरंगजेबाला भेटायला गेले, दरबारात दंगा घालायला गेले नाही. शिवाजी महाराजांनी आग्र्याला जाताना केलेल्या अनेक योजनेतली सगळ्यात महत्वाची योजना आहे, राजपूत बांधवांना शिवाजी महाराजांनी जाग केलं. त्यांचं राष्ट्रप्रेम, त्यांचं धर्मप्रेम, त्यांच्या निष्ठा ज्या औरंगजेबाच्या चरणी वाहिल्या होत्या मुघल सत्तेच्या, त्या जाग्या केल्या. अरे तुम्ही रामाचे वंशज, तुम्ही लवाच्या वंशातून जन्माला आलात, तुम्ही कुशाच्या वंशातून, कुशवाह म्हणजे कुशाच्या वंशातून जन्माला आलात, कुठं निष्ठा ठेवताय? रामाच्या चरणी का ह्या रामाला घालणाऱ्या रावणाच्या चरणी? ही जागृती दिली, आणि ती जागृती सतत अनेक वर्ष ठोक्यावर ठोके, ठोक्यावर ठोके, ठोक्यावर ठोके मारून जाग ठेवलं. जोपर्यंत त्यांना असं वाटत होतं की इथंच औरंगजेब आहे, इथंच त्यांच्या विरुद्ध बंड करणं थोडं शक्य नाही, तोपर्यंत ते राजपूत गप्प राहिले. अंतःप्रेरणा मात्र जागी राहिली. आणि औरंगजेब महाराष्ट्रात आल्यावर उत्तर भारतात राजपूत एक झाले आणि औरंगजेबाची सत्ता बुडवायला ते टपून तयार राहिले. आणि तो प्रयत्न त्यांनी केला. औरंगजेब उत्तर हिंदुस्थानात जिवंत माघारी जाऊ शकला नाही. आणि औरंगजेबाची पोरं जेव्हा औरंगजेबानंतर सत्तेवर बसते तेव्हा समस्त राजपूतांनी बंड केलं आणि राजपूत राजे स्वतंत्र व्हायला सुरुवात झाली. हे कशातून साध्य झालं हो? हे शिवाजी महाराजांच्या चरित्रातून साध्य झालं, शिवाजी महाराजांनी केलेल्या गोष्टीतून साध्य झालं. आणि शिवाजी महाराजांचा आदर्श कोण? शिवाजी महाराजांचा आदर्श भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणून शिवचरित्र ऐकायचं. थोडक्यात आपल्या शिवचरित्र का, ह्याच्या गोष्टीचा आपण विचार करतोय. शिवचरित्रच का, तर त्याचा विचार करतोय ती त्यासाठी आहे की शिवचरित्र यासाठी आहे, भगवान श्रीकृष्णाच्या पावलावर पाऊल टाकण्याचा ज्यांनी प्रत्येक वेळी प्रयत्न केला. बोला. 4 ते 5 नामदेव मंदिर ना? हो. त्यासाठी शिवचरित्राचा विचार आपण अंगीकारायचा आहे. ही एक विचार व्यक्त केला. धर्मनिष्ठा कशी असावी, जागृती कशी असावी, अधर्माच्या अधर्माच्या नाशासाठी, धर्माच्या रक्षणासाठी कार्यबद्ध कसं असावं, ते भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा आदर्श घेऊन चाललेलं व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी महाराज. मग अशी आपण बोलत होतो की उत्तर हिंदुस्थानात पारायण खूप झाली, पण कृतीत कोणीच भगवद्गीता आणली नाही. नुसतं भगवद्गीतेचा संन्यास योग आचरला.
भगवद्गीतेचा कर्मयोग कोणीच आचरला नाही, तो आचरला फक्त महाराष्ट्राने. कारण महाराष्ट्राची भूमी ही कर्मयोगाची भूमी आहे आणि उत्तर भारताची भूमी ही संन्यास योगाची भूमी आहे. हिमालयात गेलं ना, अरे जीवन काहीतरी आहे, काय जीवनात काही राम नाही, म्हणजे साधारण जीवन, विरक्त होऊन जगण्याची विरक्ती हिमालयात गेल्यावर येते. काय आहे जीवन, भगवान मोठा आहे वगैरे सगळं आहे. आणि मग महाराष्ट्राच्या भूमीत राहिलं, सह्याद्रीत जर हिंडला फिरला, सातपुड्याच्या भागात हिंडला फिरला, सह्याद्रीत जास्त आहे, तर कर्माची जिज्ञासा जागी होते. शेतकरी कसा जगतो, शेतीचा एक तुकडा सुद्धा असा एक एकरभर म्हणू आपण एका तळावर नाही, बैलाची जोडी सुद्धा सरळपणाने फिरता येणार नाही नांगर लावायचा असेल तर, एवढा तुकडा. पण शेतकरी कष्ट करतो, भात पिकवतो, वरी पिकवतो, जे काय अजून नागली असेल ती पिकवतो, अगदी एवढा तुकडा असतो. भात म्हणजे बैलाची जोडी वळण घेता येत नाही, नांगर मारता येत नाही, इतकी लहान जागा, खाचरं खाचरं लहान लहान टप्पे टप्पे, परत दुसरा टप्पा 2 फुटानं खाली असं करत जातो, हातानं सगळं करतो. हे काय आहे, हा कर्मयोग आहे. जे आहे ना त्याच्याशी लढण्याची ताकद महाराष्ट्राची भूमी देते. म्हणून शिवचरित्राचा आचार, म्हणून शिवचरित्राचा विचार त्यासाठी. आजची परिस्थिती अशी आहे, शिवचरित्र का हे थोडक्यात पहिलं कृष्णचरित्राचं सार आपल्या अंगी यासाठी जो प्रयत्न करायचा त्यासाठी शिवचरित्र. अनेक गोष्टींचा विचार आहे. आजची भूमिका कशी आहे, आजचं राष्ट्र कसं आहे, आम्हाला राष्ट्राला राष्ट्रीय चारित्र्य देणारा आज सगळीकडे नेत्यांचा रुजबुजाट आहे. गल्लीत खूपच आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दर महिन्याला 2 बोर्ड लागतात, गल्लीत, बोळात, रस्त्यावर, चौकात, सगळीकडे पेपरला जाहिरात येतात. जास्त पैसेवाले ते फुल पेज जाहिरात देतील. प्रत्यक्ष त्यांचं चरित्र असं आचरण करण्यासारखं आहे का हो? चरित्र कसं असावं, संत चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. चरित्र तसं असावं, संतासारखं असावं की ज्याचं आदरपूर्वक वर्णन करावं, आदरपूर्वक आचरण करावं, तर त्याचा उपयोग आहे ना. नाहीतर आता संत म्हणजे आमचे आदर्श आहेत, आता आदर्श नेत्याचा लोक मानतात. दिल्लीत कोण बसलंय गादीवर त्याचा विचार करतात, महाराष्ट्रात कोण आहे गादीवर, आपल्या राज्यात कोण आहे गादीवर त्याचा विचार करतात. म्हणजे लोक त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या समोर आदर्श कोण आहे? अंगावरती शर्ट घालतो ना आपण, काय म्हणतो शर्टाला, ह्याला काय म्हणतो? नेहरू शर्ट. म्हणजे नेहरू, पंडित नेहरू घालत होते तसा शर्ट, बरोबर आहे काय? गांधी टोपी आदर्श म्हणून सांगतो. ती पुढे आपण जेव्हा विचार येईल तेव्हा बघू. राजीव गांधी शर्ट आहे, आता आताच्या शर्टाला राजीव गांधी शर्ट म्हणतात, माहिती आहे का? टेलर म्हणत होते तसं राजीव गांधी, त्याची कटिंग वेगळं असायचं. नेहरू शर्टाचं आपलं जे कटिंग आहे ना, आपलं संस्थेचा विषय वेगळाच आहे. दांडेकर शर्ट म्हणतात त्याला. आपला आदर्श कोण आहेत? मामा दांडेकर आहे. शर्ट शिवायला टेलरकडे गेला, कसला शिवायचा आहे? दांडेकर शर्ट, बरोबर शिवतोय, आपल्या संस्थेसारखा शिवतो. म्हणजे आपला आदर्श नेहरू नाही आहे, आपला आदर्श महात्मा दांडेकर आहे. राजीव गांधी शर्ट, त्याचं कटिंग उभट असतं, असं लांब मोठा पांखा नसतो त्याला, ही लहान असतं, आणि खालची विजार ती स्पेशलच आहे. राजीव गांधी कपडे म्हणतात त्या. आता मोदी जॅकेट म्हणायला लागले ना, तसं म्हणजे आदर्श कोण आहे ह्याच्या पद्धतीने बोलतोय. कोण योग्य आहे कोण आहे याचा विषय नाही आपण आता बोलताना, तेव्हा विषय येईल त्या बोलू. आपला आदर्श कसला असला पाहिजे, आपल्या पुढे आता जे आहेत त्यांचा आदर्श. आदर्श म्हणजे चारित्र्य त्यांचं जर चांगलं असेल, ज्याचा आदर्श आहे, मग ते आदर्श टिकवायसाठी जे उत्तम वागतात ना त्याला चारित्र्यवान म्हणायचं. आणि ज्यांचं आदर्श अख्ख्या राष्ट्राने घ्यावा असं जर चारित्र्य चांगलं असेल तर त्याला राष्ट्रीय चारित्र्य म्हणायचं. ती राष्ट्रीय चारित्र्य कोणाचं आहे? ते आर्य चाणक्याचं आहे. ती राष्ट्रीय चारित्र्य कोणाचं आहे? ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आणि ती राष्ट्रीय चारित्र्य कोणाचं आहे? ते वीर सावरकरांचं आहे. ते राष्ट्रीय चारित्र्य कोणाचं आहे? ते एकनाथ महाराजांचं आहे. ते राष्ट्रीय चारित्र्य कोणाचं आहे? ते ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. ते राष्ट्रीय चारित्र्य कोणाचं आहे? ते तुकाराम महाराजांचं आहे. माझ्या बांधवांचा विकास हा आहे भाग. पण प्रत्येक गोष्टीत त्याची कृती राष्ट्राच्या हिताची कशी आहे? चाणक्याचं उदाहरण त्यासाठी देतो मी. चाणक्याचं नाव घेतलं, उदाहरण देऊन देतो. चाणक्याला परदेशी वकील भेटायला, कुठं आहे चाणक्य विचारलं, त्यांनी सांगितलं ते त्यांच्या घरात आहे. मगध साम्राज्याचा पंतप्रधान, चाणक्य म्हणजे पंतप्रधान, नुसता पंतप्रधान नाही, गुरु, राजाचा गुरु. आणि मग हे त्याच्या घरी जावं म्हणजे
चाणक्याच्या घरी नेलं, दूतानं घरी नेलं, चाणक्याच्या घरी गेले. तो थक्कच झाला. थक्क झाला म्हणजे त्याला वाटलं पंतप्रधान आहे म्हणल्यावर घर कसं असेल, टोले जंग, 7 मजली, शहाबादी फरशी आपण म्हणतो, आता शहाबादी नाही, टाईल्स, पार्टेक, पडदे चिकाचे, उत्तम रेशमी वस्त्र, घरात 100-200 दास दासी, मोठा लवाजमा, सगळं काही उत्तम असेल असं त्याची कल्पना. राजाचा पंतप्रधान, राजाचा राजगुरू म्हणल्यावर कसा असेल. आणि तो आश्चर्यचकितच झाला. का? हा राहत होता एका झोपडीत गावाबाहेर. पूर्ण कुठी साधी झोपडी आपली शेतकऱ्याची असते ना तशी, त्यात राहत होता. चाणक्याला काही नव्हतंच ना, घरदार प्रपंच विषयच नव्हता. तो ब्रह्मचारी होता, ब्रह्मचारीच गेला. संसार केला नाही, संसार केला जगाचा. रामदास स्वामीचं वचन आहे, विचार करतो विश्वाचा. कुठं बसला अंधारात, अरे दिवा लाव. कशाचा विचार करतो एवढा, मला विचार पडलाय. कशाचा करतो? विचार पडलाय विश्वाचा, जगाचा विचार करतो. तुमचं हित कसं होईल. ते चाणक्य होता. घर नाही, दार नाही, संसार, संसार जनतेचा. आणि चाणक्याला तो भेटायला गेला, दूत परदेशी. मग झोपडीत खाली सारलेली जमीन, हा एका ठिकाणी बसलेला, झोपडीच्या एका कोपऱ्यात ग्रंथाचा गठ्ठा ढिगारा लावलेला, एका बाजूला देवघर चाणक्याचं, आणि 2 बाजूला 2 दिवे लावून चाणक्य चौरंगावर काहीतरी काम करत होता. त्यांनी विचारलं, कोण आलंय, काय काम आहे. चाणक्य अति चतुर, चाणक्य नीती नावाचं पुस्तकच आहे, वाचा. जगात कसं वागावं, चाणक्याचा आदर्श ठेवून राजे वागतात, सामान्य जनतेने वागावं इतकं उत्तम आहे. त्यांनी विचारलं, कोण आलंय, काय काम आहे. त्यांनी सांगितलं की आमका आमका मनुष्य भेटायला आला. दूताने सांगितलं, मग येऊ दे म्हणजे. झोपडीत बसला, समोर त्याला आसन टाकलं बसायला, बसला. मग चाणक्यानं हातातलं काम संपवलं आणि त्याला विचारलं, काय भेट, काय काम आहे आपलं. तो म्हणाला की माझं अमक्या अमक्या विषयानं मार्गदर्शन हवं आहे, खाजगी आहे. मग त्यांनी भेटीचं प्रयोजन राजकीय आहे की खाजगी आहे, म्हणजे राजाचं काम आहे की खाजगी काम आहे, हे चाणक्याने विचारलं. मग त्यानं सांगितलं, माझं खाजगी बोलायचं आहे तुमच्याशी. हरकत नाही, बस. दूध तर बसलाच होता, बस. आणि मग चाणक्यानं आपल्या 2 बाजूला 2 दिवे लावले, त्याला ठाणवय म्हणतो आपण, लाकडाची मोठी खुंटी, आणि त्याला पुढे दिवा असतो, फळी आलेली असते, त्याच्यावर दगडाचा दिवा किंवा लाकडाचा दिवा, मातीची पणती. तर ती चाणक्याने ती पाहिलं, इकडचा दिवाचं वाद घेतली, इकडच्या दिव्याला लावली. हा दिवा लावला, हा विझवला, आणि मग बोला म्हणले, आता काय. तेव्हा विझवला. दूताला काही कळेना. त्याने सगळा विषय चर्चा झाली दोघांची, काय जे अर्धा तास 1 तास काय असेल ते विषय, त्याचं समाधान झालं. आणि त्यानं मग एक प्रश्न नंतर विचारला की मला शंका पडली की तुम्ही माझ्याशी बोलत होता, इकडेही दिवा होता, इकडेही दिवा होता, एक विझवलेला होता, एक चालू होता, हा विझवला आणि तो लावला, कारण काय. प्रश्न पडला तर उकल होते किंवा काही गोष्टी करतात, ती प्रश्न हा आहे, कारण काय, असं का. आणि मग चाणक्याने सांगितलं की 2 दिवे आहेत, बरोबर आहे, दोन्हीच्या दिव्याचं उजेड एकसारखा पडणार आहे, हेही बरोबर आहे, पण त्याचं कारण आहे. हा दिवा राजकीय आहे आणि हा दिवा माझा खाजगी आहे. म्हणजे ह्याच दिव्याचं तेल मला सरकारातून येतं. जेव्हा सरकारी काम करत बसतो तेव्हा ह्याचं तेल वापरतो, आणि जेव्हा घरचं काम असतं, तुम्ही घरचा विषय बोलला म्हणून हा दिवा लावला. म्हणून माझं खाजगी, मला मिळणाऱ्या पगारातून, राज्याचा पंतप्रधान म्हणून जी काही मानधन मिळत असेल, तू काय घेत असेल विषय द्या सोडून, काही नव्हतंच, उपजीविकेला भाकरी खायला लागेल तेवढंच, भात खायला लागेल तेवढंच घेत असेल ना, त्याच्यातून मिळणाऱ्या मानधनातून, मी केलेल्या कष्टातून मिळालेलं तेल आहे, ते खाजगीसाठी वापरतो. आणि हे तेल आहे ना, हे राजकीय आहे, हे इकडे वापरत नाही, म्हणजे डाव्या हातात उजव्या हाताला नाही. आता भूखंडच्या भूखंड खाते, तेल जळणं विषय लांब. आता प्रॉपर्ट्या कितीच्या आहेत. नुकतंच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लोकसभेत रडारड केली, आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला काही भूमी द्या. मल्लिकार्जुन खरग्यांनी, आम्हाला काही भूमी द्या, आमच्या लोकांचा हित पाहू, सरकारने ते काम करावं, असं म्हणून भूमिका मांडली. आणि त्याला पंतप्रधानांनी उत्तर दिले 15 मिनिटानंतर, जे मनुष्य रडतोय ना, डोळ्यातनं पाणी आणतोय, आम्हाला काही भूमी द्या, आम्ही दरिद्री आहोत, त्याच्या प्रॉपर्टीचा उल्लेखच सगळा पंतप्रधानांनी केला. बेंगलोरमध्ये किती, चेन्नईमध्ये किती, दिल्लीत किती, मुंबईत किती, पुण्यात किती, जवळजवळ 400 कोटीची जमीन आहे त्याच्या मालकीची. कुठले आले एवढे पैसे, काय केला व्यापार, काय केला व्यवसाय, आणि तरी म्हणायचं आम्हाला अजून भूमी द्या.
मग हे चाणक्याला धरून चालणारं किंवा राष्ट्रीय चारित्र्य ज्याला म्हणायचं ते चाणक्य असणारं तसं चरित्र आहे का हो? अवश्य नाही. आमचा आदर्श त्यामुळे चाणक्य आहे. ही राजकीय आहे, ही राजाकडून आलेलं तेल आहे, ही राज्याच्या कामासाठीचं तेल आहे आणि हे माझं खाजगीच आहे. मामा दांडेकरांचं चरित्र असंच आहे. मामा दांडेकर पुण्याच्या कॉलेजमध्ये SP कॉलेजला प्रोफेसर होते. प्रोफेसरचे प्रिन्सिपॉल झाले. SP ला का फर्ग्युसनला? फर्ग्युसनला प्रिन्सिपॉल झाले. प्रिन्सिपॉल झाले तरी मामांना प्रिन्सिपॉलचा असलेला पगार मामांनी कधीही घेतला नाही. लक्षात ठेवा. मला लागतंय काय? माझे बांधव आहेत ना हे वारकरी, मला जेवायला घालतायत, मला पगार घेऊन करायचंय काय? मामाने पगार घेतला नाही. पगाराच्या महिन्याच्या पुस्तकावर सही करायची, 1 रुपया त्यातला फक्त घ्यायचा आणि बाकीचे पुन्हा संस्थेला देऊन टाकायचे. तो आदर्श आपण समोर ठेवतो. त्याला म्हणायचं राष्ट्रीय चारित्र्य. उत्तम चरित्र ज्याचं आहे त्याचं ते त्याला त्या पद्धतीने म्हणायचं चारित्र्य. उत्तम चारित्र्यवान लोक कोण आहेत? मामा. त्यांचा आदर्श समोर ठेवतो. मामांचा आदर्श कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज. मामांचा आदर्श कोण? तर आर्य चाणक्य. म्हणून राष्ट्रीय चारित्र्य ज्याच्या जीवनात आहे त्याचं चरित्राचा आपण विचार करायचा. शिवाजी महाराजांचं चरित्र तसंच ओतप्रोत भरलेलं आहे. अनेक ठिकाणी अनेक विषयांना विचार करा. शिवाजी महाराजांनी सुरतेला जाऊन लूट केली. सोनं किती आणलं? अहो काय, एकाच व्यापाऱ्याच्या घरात धाड घातली नाही. एकच वरची बोरा 80 पिप म्हणजे आपलं पाण्याचं पिप आहे का नाही? का नाही आपल्या संस्थेत प्यायला पाणी? पाण्याचं टीप असतं का नाही? केवढं आहे? 3 फुटाचं असं एवढं मोठं. असे 80 पिप सोनं त्याच्याकडे होत. एकच मनुष्य. एक पिपाचं सोनं सांगितलं बरं का. मोती वेगळे, रत्न वेगळे, धन वेगळं. एकाच व्यापाऱ्यावर धाड घातली तरी एवढं सोनं आणलं. किती लूट सुरतेवरून आणली. अगणित हजारो बैलांवर लादून ती लूट महाराष्ट्रात म्हणजे आपल्या मराठी भूमीत शिवाजी महाराजांनी आणली. पण या लुटीत शिवाजी महाराजांनी त्यांच्या एकाही मावळ्यानं आपल्याला रोज मोहराचे हांडे म्हणजे मोहराच्या मोहरा भरपूर मिळत आहेत, सोनं मिळत आहे, चांदी मिळत आहे, रत्न मिळत आहेत म्हणून एखादं रत्न अगदी शेंगदाणे एवढं खिशात घातलं नाही, आपल्या कमरेला लावलं नाही, आपल्या पागोट्यात बांधलं नाही. एखादी मोहर, एखादा होन, एखादं चांदीचं नाणं फलमचं, एखादा प्रताप, त्यावेळेची रूढ नाव आहेत, एखादं सुद्धा कोणी घेत नाही. कपड्याचे ठाणचे ठाण रेशमी मखमलीचे उत्तम वस्त्र शिवाजी महाराजांनी तिथून आणली. पण एकाही मावळ्यानं, कारण त्यांचा आदर्श शिवाजी महाराज, एकाही जणानं त्यातलं एकही धनाची म्हणजे गुंज एवढा सुद्धा भाग आपल्या स्वतःच्या घरी नेला नाही. जे आलं ना ते सगळ्याच्या सगळं थैल्या भरून सरकारी खजिन्यात टाकून दिलं. त्याला म्हणायचं राष्ट्रीय चारित्र्य. हे कशासाठी आहे? ही सुरत लुटली कशासाठी? माझ्या स्वार्थासाठी लुटली का? मला पैसे मिळवा म्हणून लुटली का? नाही, माझ्या देश बांधवांचं सुख त्यात झालं पाहिजे म्हणून सुरत लुटली, म्हणून तिथनं पैसे आणले, म्हणून ते केलं. आणि त्यातून पैसे घेणं हा व्यभिचार आहे, त्यातून पैसा घेणं हा भ्रष्टाचार आहे. नाही, म्हणून शिवाजी महाराजांचं चरित्र आपण अभ्यास करायचा, म्हणून त्याचा विचार करायचा. आणि आपण वारकरी बांधव कीर्तनकार प्रवचनकार आहोत. हेच लोकांपुढे सांगितलं तर राष्ट्रीय चारित्र्य हे लोक तयार होतील. नाहीतर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्याच्या चोऱ्याच चालू आहेत, तेच चोऱ्या करत बसतील. लोकांनी ते केलं नाही पाहिजे. याचा आदर्श उत्तम कोणता? तो शिवाजी महाराजांचा आदर्श, तो भगवान श्रीकृष्णाचा आदर्श लोकांपुढे सांगण्यासाठी म्हणून आपण अभ्यास करायचा. जास्तीत जास्त प्रगल्भतेनं, जास्तीत जास्त उत्तमतेनं, जास्तीत जास्त लोकांना समजेल अशा भाषेत कळण्यासाठी शिवचरित्राचे वेगळे वेगळे गुण, शिवचरित्राचे वेगळे वेगळे पैलू आपण विचार करायचे आणि म्हणून ते लोकांपुढे मांडण्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करायचा. शिवचरित्र चातुर्मासात का? 12 महिनेच वाचलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे. पण चातुर्मास हे कसं आहे, साधनेचा काळ आहे. ग्रहण काळातच साधना करायची असते. चातुर्मासात केलेली साधना अनेक पटीनं शतगुणित होते, वाढते, कारण तिची चित्तलवन होते, वेगळ्या पद्धतीनं होते. म्हणून शिवचरित्र चातुर्मासाचा दुसरा एक हेतू असा की पंढरपुरात म्हणजे 12 महिने राहणाऱ्या पोरांचा विषय नाही, 12 महिने राहणाऱ्या साधकांचा विषय नाही.
पण चातुर्मासात अभ्यास करायसाठी पंढरपुरात वारकरी संप्रदायाचं शिक्षण घ्यायसाठी अनेक विद्यार्थी येऊन राहतात. आता माझ्या अंदाजाने त्यांची संख्या कमीत कमी 3 ते 5 हजाराच्या घरात असेल, जे पंढरपुरात येऊन राहिले आणि चातुर्मासाचं अध्ययन करतायत असे. मग अध्ययन करत असताना कुणी म्हणजे वेद शिकतील, कुणी संस्कृत शिकेल, कोणी व्याकरण शिकेल, कुणी मराठी व्याकरण शिकेल, कोणी गाथा शिकेल, कोणी ज्ञानेश्वरी शिकेल, कोणी गायला शिकेल, कोणी वाजवायला शिकेल, कोणी वृत्तीप्रभाकर, विचारसागर, अजून काही ग्रंथ आहेत ते शिकेल. पण हे शिकत असताना याबरोबर जर त्यांनी शिवचरित्रही शिकलं ना, तर त्यांच्या कीर्तनात, प्रवचनात शिवचरित्राचा विचार लोकांपुढे व्यक्त होईल. आपला आदर्श उत्तम म्हणजे एखादा विषय आहे, एखादी कथा चालू आहे, गोष्ट विषयानं चालू आहे कीर्तनात, आणि त्याला पूरक शिवचरित्राची गोष्ट सांगितली, लोकांना ते आनंददायी आहे, हा तर भाग आहेच. पण त्याहून उत्तम उदाहरण सगळ्यात जवळचं वाटतं ते शिवचरित्र आहे. बादशाह बिरबलाच्या गोष्टी किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी गोष्टी सांगण्यापेक्षा शिवचरित्राच्या गोष्टी सांगितल्यानं तर आपल्यालाही आनंद वाटेल, ऐकणाऱ्याला आनंद वाटेल. आणि म्हणजे आपल्या स्वार्थाचं सांगू का थोडंसं, जर तुम्ही शिवचरित्र सांगितलं ना, संजय महाराज पाचपुराने एके ठिकाणी शिवचरित्राचा एक हे सांगतात, रामायण सांगता सांगता शिवचरित्र सांगितलं एक दिवशी, आणि लोक म्हणले महाराज तुम्ही रामायणाबरोबर शिवचरित्र हे सांगाच. आणि मग संजय महाराजांनी शिवचरित्राच्या अनेक गोष्टी रामायणाच्या हिशोबानं रामचरित्राला पूरक कशा आहेत, शिवाजी महाराज रामप्रभूच्या पायावर पाय ठेवून कसे चालले आहेत ते सांगितलं. आणि लोक इतके आनंदित झाले की त्यांच्या रामकथेसाठी 25,000 बिदागी द्यायचं ठरवलं होतं लोकांनी. ती शिवकथा ऐकली आणि 1,00,000 रुपयाची बिदागी दिली. म्हणजे बघा, आपण जर कीर्तनाला गेलो शिवचरित्र सांगितलं तर 5,000 कीर्तनाला देणारे लोक 11,000 सहज देतील. आपलं हित म्हणू की आपण, लोकांना आवडतं ना शिवचरित्र, शिवाजी महाराजांच्या गोष्टी आवडतात. मग त्या जास्तीत जास्त अभ्यास केल्यानं, चांगल्या खऱ्या आणि इतिहासाला धरून असणाऱ्या जर सांगितल्यानं जास्त चांगलं होईल. काहीतरी भाकड कथा सांगण्यात, शिवाजी महाराजांचा मोठेपणा करत असताना आपण नकळत शिवाजी महाराजांना कलंक लावतोय काय, अशा गोष्टी सांगण्यात काय अर्थ आहे. उदाहरणार्थ त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सून हे प्रकरण आहे, सगळ्यांना ऐकून माहित आहे, कल्याणची सुभेदाराची सून आणली अशीच असते आमची आई, आम्ही उत्तम निपजला असतो म्हणले वरले, ती कथा ठीक आहे. पण ते म्हणत असताना नकळतपणे आम्ही कुरूप आहोत किंवा आमच्या आईसाहेबाई त्या उरे उत्तम स्त्री नाहीत असं म्हटलं जात आहे ना. आणि या कथेची सत्यता काय आहे, आता पडताळून पाहिली आहे का? नाही, असं झालंच नाही. कारण शिवाजी महाराजांच्या सैन्यातले अधिकारी माणसं बाईकडे पाहिलं म्हणून डोळे काढलेत, आणि त्या शिस्तीत असणारे लोक एखादी बाई आणून शिवाजी महाराजाला सादर करतील काय तुमच्यासाठी आणले म्हणून? कल्पनाच शक्य नाही, अशक्य आहे. शिवाजी महाराजांची शिस्त जेवढी करडी आहे, बाई बटकी सैन्यात आणल्यास मुंडकं मारलं जाईल असं शिवाजी महाराजांचा आज्ञापत्रात उल्लेख आहे. म्हणजे सैन्यात जर बाई आणली, दुसऱ्याची असू द्या, दुसऱ्याची तर विषय वेगळा, चौरंगा केला ना त्या रांजाच्या पाटलाचा, दुसऱ्याच्या बाईकडे बघितलं म्हणून म्हणजे हातपाय कापून टाकले ना. अशा शिस्तीत राहिलेले सैनिक शिवाजी महाराजांचा राजा आहे, ते असं बदकर्म करतील काय? नाही ना. नकळतपणे शिवाजी महाराजांच्या शिस्तीवर आम्ही बोट ठेवतोय ही कथा सांगून, तेव्हा जी सत्य आहे ती सांगा. म्हणून शिवचरित्र आपल्यासाठी अभ्यास करायचा. शिवचरित्रच का, अशा विषयाने आपण विचार करतो. अजून एक 5 मिनिटं बोल चालतंय ना, तर रोज चालायचं हे शिवचरित्रच का त्याचा विचार करतोय आपण. अनेक कथा आहेत, उद्बोधक आहेत, पण शिवाजी महाराजांना इतकं प्रेरणा देणार, शिवाजी महाराजांना इतकं राष्ट्रीय चारित्र्याचा 100% भरलेलं दुसरं चरित्र नाही. मी हेतूचा बोलतो, तुम्ही दुसऱ्याचं नाव घ्याल तर त्या प्रत्येक चरित्राला कुठेतरी बारीक वाटता येईल. भगवान श्रीकृष्णानंतर या देशाचा पुरुष आदर्श जर कोण असेल तो शिवाजी महाराजांचा. कारण अनेक लोकांचे राजे महाराजे निर्माण झाले, मोठे मोठे योगी संत निर्माण झाले, पण शिवाजी महाराजांना इतका राजा मोठा नाही आणि शिवाजी महाराजांना इतका योगी सुद्धा मोठा निर्माण झाला. धर्म राजकारण समवेत चालती म्हणणारं एकमेव उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजकारण करायचं कसं तर धर्माला धरून, आणि धर्म चालवायचा कसा तर राजसत्तेचं पाठबळ घेऊन. हे उदाहरण शिवाजी महाराजांचे. संत महंत निर्माण झाले, पण त्यांनी फक्त आध्यात्मिक गोष्टींच्या विषयानं आपल्याला प्रगती सांगितली. त्यांना नाव ठेवतोय असं नाही, त्यांना आदर आहे, त्यांच्याबद्दल वंदन आहे, पण
धर्माच्या रक्षणात संतांचं महात्म्य हाती शस्त्र घेण्यात कमी पडतं. तुकाराम महाराजांच्या पूर्वजांनी हाती शस्त्र घेऊन ते केले आणि तुकाराम महाराजांनी ते करायचा प्रयत्न केलेला आहे. हनुमंत महाबळी का महाबळी? रावणाची दाढी जाळी. लक्षात ठेवा तुम्ही. आम्ही आतापर्यंत आमच्या आयुष्यात काय, माझे 10 असतील, तुमची 20 असतील, काय कमी जास्त असू द्या वर्षे, बरं का, रावणाची किती चित्र पाहिली हो, बघितलं का नाही? रावण चित्रात पाहिला, रामायणाच्या त्या सिनेमात पाहिला, रामायणाच्या मालिकेत पाहिला, कथा ऐकल्या, कुठंही रावणाच्या कथा ऐकल्या तर रावण दाढीधारी असं ऐकलं का? चित्रात बघितला का रावण दाढीधारी? मग तुकाराम महाराज रावणाचा दाढीधारी का म्हणते? हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. याचा अर्थ काय की आताच्या काळात तुकाराम महाराजांच्या वेळेस जी सगळे दाढीवाले आहेत ना, हे रावण आहेत, ते सांगतात तुकाराम महाराज. आणि त्याची दाढी जाळणारा, रावणाची दाढी जाळणारा महाबळी असलेला हनुमंत आहे. म्हणून त्या माझा नमस्कार वारंवार. म्हणून तो राम हनुमान पूज्य आहे, म्हणून त्याचं पूजन आहे. ते आदर्श घेऊन वागतोय ना, तो खरा महाबळी आहे. तुकाराम महाराज ते सांगायचं आहे की आता त्याची गरज आहे. करणे पाखांड खंडन, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण भिरे. नुसतं धर्मरक्षणाला चर्चा करून चालत नव्हता असा काळ आहे. खंडन मंडनाचा काळ संपला. शंकराचार्यानंतर या भूमीवर आलेलं परकीय आक्रमण एवढं प्रचंड आहे की समोर शास्त्रार्थ चर्चा करून धर्म वाढायचा विषय संपलाय. धर्मरक्षण करायचं असेल तर हातात शस्त्र धारण करणं गरजेचं, हे तुकाराम महाराज सांगतात. तेच काम शिवाजी महाराजांनी केलंय ना. हाती घेऊन बाण फिरे. बाण म्हणजे काय तर धनुष्यबाण. नुसतं बाण फिरून होत नाही, धनुष्यबाण असावा लागतो. आणि धनुष्यबाण म्हणजे शस्त्र पर्याय. मग धनुष्यबाण धरला काय, तलवार धरली काय, आणि धनुष्यबाण होताच ना शिवाजी महाराजांच्या वेळेस प्रचलित. धनुष्यबाणाची स्वतःची शिवाजी महाराजांची एक स्वतंत्र फौज तुकडी होती, बरोबर असायची. ती धनुष्यबाण तिरंदाज नेमवान माणसं बरोबर असायची. स्वतः शिवाजी महाराज उत्तम तिरंदाज होते, ते धनुष्यबाण चालवत होते. राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांनी खांद्याला धनुष्यबाण घेऊन सिंहासनावर बसलेले आहेत. लक्षात ठेवा. राजानं कसं सिंहासनावर बसावं त्याचं प्रत्यंतर जे आहे ते शिवाजी महाराजांच्या चरित्रात आहे. पूर्व धर्मशास्त्राने जे सांगितलंय ते तसं आहे, तेच आचरण शिवाजी महाराजांनी केले. प्रत्येक गोष्टीत धर्मशास्त्राचंही आचरण आहे बरं का शिवाजी महाराजांचं. म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे असामान्य, मग अशी म्हणलं ना, प्रत्येक कृती धर्मशास्त्रावर आधारित आहे. एक कृती सांगतो राज्याभिषेक, आणि दुसरी पण सांगतो 2 मिनिटांनी सांगतो. राज्याभिषेकाला काय आहे? राज्याभिषेक म्हणजे राजाचं भूमीशी लग्न म्हणजे राज्याभिषेक. सगळ्याची भूमी ही माता आहे, भूमी आपली आई आहे, पण राजाची ती पत्नी आहे. लक्षात ठेवा. कारण राजा हा विष्णूचा अंश आहे. राजाला आपल्या धर्मानं विष्णूचा प्रतीक मानलाय, विष्णूच मानलाय. राजा म्हणजे विष्णूचं रूप आहे. आणि त्यामुळं विष्णूची पत्नी लक्ष्मी म्हणजे धरा, पृथ्वी त्याची पत्नी आहे. म्हणून राजाने सिंहासनावर बसताना त्या धरेचं संरक्षण करण्यासाठी हाती शस्त्र धरणं गरजेचं आहे. म्हणून प्रतीक म्हणून धनुष्यबाण आहे. आणि दुसरं, मी विष्णूचा अंश आहे हे प्रतीत लोकांना व्हायसाठी, विष्णूचं राज्य जसं असतं, धर्मराज्य जसं असतं, ते धर्मराज्य मी करणार आहे प्रतीत होण्यासाठी उजव्या हातात विष्णूची प्रतिमा घेऊन राजा सिंहासनावर बसतो. आणि शिवाजी महाराज तसेच बसलेले आहेत. एका हातात विष्णू आणि दुसऱ्या खांद्याला धनुष्य घेऊन शिवाजी महाराज राज्यावर बसतो. धर्मशास्त्राने सांगितलेली आज्ञा म्हणजे धर्मशास्त्र पाळणारे शिवाजी महाराज अशा अर्थाने मी बोललो बघा. म्हणजे या विष्णूच्या रूपाला, अंशाला मला लोक जे मानतात त्याला कुठंही बट्टा येऊ देऊ नये, असं मी प्रमाणित जीवन जगेन हे प्रतीत करणारं रूप म्हणजे ते हातात विष्णू घेणं आहे. आणि त्या रक्षणासाठी, त्या राज्याच्या रक्षणासाठी हाती शस्त्र धारण करणे हे शस्त्राचं रूप आहे. म्हणजे शास्त्राने सांगितलेला हा आधार सांगितला. दुसरं सांगतो, सतीची प्रथा होती आपल्याकडे. आता लोक फार चर्चा करतात, फार गप्पा मारतात, फेसबुकवर तर त्याला ऊतच असतो. सतीची प्रथा आपल्याकडे होते. शिवाजी महाराजांनी, आईसाहेबाच्या हिशोबाने आपण विचार करतोय, आईसाहेब सती जायला निघाले. पती बरोबर सहगमन करणं म्हणजे 21 पिढ्यांचा उद्धार त्या बाईच्या वडिलाकडच्या आणि आईकडच्या, बरं का, लक्षात ठेवा. असं आपण धर्मशास्त्र सांगतो. म्हणजे सती गमनाला मी
प्रोत्साहन देतोय नाही, मी पुढचं सांगितल्यावर तुम्ही थक्कच व्हाल. सती जाणारी बाई आपल्या 21 पिढ्या उद्धरून टाकते सती जाण्यामुळे. त्यामुळं सतीचं महात्म्य मोठं आहे, सतीची पूजा केली जाते. आणि जिजाऊ साहेब सतीला चालल्या, निघाल्या, शहाजीराजे गेल्याचं कळालं आणि त्या सती निघाल्या. सगळे लोक अडवायला लागले, आई साहेब जाऊ नका, शिवाजी महाराज नाही, ते सुरतीला स्वारीला गेले होते, ती येतील, थांबा, ते आल्यावर जा. आई साहेब दृढनिश्चयी, जिथं नवरा गेलाय तिथं जाणं हे पतिव्रतेचं काम आहे म्हणून आईसाहेब सती निघाले. नवऱ्याच्या मागोमाग सहगमन. नवऱ्यानंतर जीवनात रस नाही, नवऱ्यानंतर जीवनात राम नाही, म्हणून त्या सती निघाल्या. आणि शिवाजी महाराज आले, त्यांनी सतीला जायला आईसाहेब चाललेल्या अडवल्या, थांबवल्या. अगदी म्हणजे शिवाजी महाराजांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि आईसाहेबाला थांबवलं. थांबल्या. कसं काय विषय वेगळा आहे, त्या सोडून त्यात जायचं नाही आपल्याला, आत्ता विषय नाही आहे. आणि आईसाहेब थांबल्या, शिवाजी महाराजांनी थांबवलं. लोक आता म्हणतात की सतीची प्रथा शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा थांबवली, बंद केली या देशात. लोक खोटं बोलतात, इतिहासात आधार नसताना बोलतात. सतीची प्रथा वेद काळात किंवा महाभारत काळात नव्हतीच अस्तित्वात असं म्हणतात. पांडू राजा मयत झाल्यावर कुंती आणि माद्रीपैकी माद्री सती गेली ना, कुंतीला सांगितलं की मी थांबले तर तुझे पोरं आणि माझे पोरं ह्यात माझ्याकडून अपपरभाव होईल, माझे पोरं मला जास्त जवळचे राहतील, तुझ्या पोराबद्दल मी तसं प्रेमानं राहू शकणार नाही, तुझ्या प्रती तो भाव नाही, म्हणजे तुला तुझे आणि माझे वेगळे वाटतच नाही, तू ते चांगलं सांभाळशील, तू माझ्यापेक्षा उत्तम संस्कार देशील, म्हणून हे तू सांभाळ, मी सती जाते. म्हणजे सतीची प्रथा आधी होती का नाही? बोला की होय म्हणावं. आणि मग शिवाजी महाराजांच्या काळात ती होती, आधी होती. शिवाजी महाराजांनी आईसाहेबाला सती जायला थांबवलं. तुम्ही म्हणाल मगाचा जो प्रश्न होता, प्रश्न पडला तर उत्तर मिळतं, उत्तर पडलं तर आपल्याला पुढे जाता येतं की शिवाजी महाराजांनी सतीच्या पद्धतीला पहिला विरोध केला किंवा शिवाजी महाराजांनी सती पद्धत प्रथा मोडली. पहिले राजे कोण आहेत तर शिवाजी महाराज नाही. कारण शिवाजी महाराजांच्या आधी शहाजीराजांचे वडील मालोजीराजे भोसले गेल्यावर त्यांच्या मंडळी उमाबाई साहेब सती निघाल्या आणि शहाजीराजे 3 वर्षाचे, त्यांचे धाकटे भाऊ वर्षाचे किंवा 5 वर्षाचे 3 वर्षाचे असताना आई सती चालली आणि विठोजीराजे भोसल्यांनी त्यांना वहिनी साहेब पोराकडे बघा आणि थांबा असं थांबवलं. लक्षात आलं का? म्हणजे शहाजीराजांच्या आई साहेबाला सती जाण्यापासून विठोजीराजांनी वाचवलं, थांबवलं. म्हणजे त्याच्या आधी सतीची पद्धतीला विरोध करणारे लोक होते ना. सती ही ऐच्छिक होतं, कंपल्सरी गेलंच पाहिजे असं नाही. दुसरं, शिवाजी महाराजांनी आईसाहेबाला थांबवलं. आता मी मगाशी जे म्हणालो ना, तुम्ही थक्कवाल ते कारण असं सांगतो. शिवाजी महाराज धर्मशास्त्रावर वागणारे त्याच्या विषयानं बोलतो की सती जाणाऱ्या बाईला सती जाण्यानं 21 पिढ्या उद्धरतात, तर जी पतिपरायण असलेल्या बाईला सती जाण्यापासून रोखणाऱ्यानं जो रोखतो त्याच्या 42 पिढ्या उद्धरून जातात. लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांनी धर्मशास्त्राचं आचरण केलं का नाही? एक जीव वाचवला हा भाग वेगळा, पण धर्मशास्त्राचं आचरण काय? 42 पिढ्याचा उद्धार. म्हणून मी ते बोललो. आणि असं राष्ट्रीय चारित्र्य सगळ्या अर्थानं धर्मशास्त्राचं आचरण करणारे शिवाजी महाराज ते आपल्या पुढे असले पाहिजेत. म्हणून शिवचरित्राचं पारायण, म्हणून शिवचरित्राचं कथन, म्हणून शिवचरित्राचा अभ्यास, आणि तो अभ्यास करण्यासाठी म्हणून आपण शिवचरित्र अभ्यासाला रोज बसणार आहोत. 8 ते 9 जास्तीत जास्त ज्यांना येता येईल त्यांनी या. बरोबर आपले मित्र मंडळी चातुर्मासाला थांबलेले किंवा अजून बरोबरचे त्या सगळ्याला घेऊन या. उद्या अजून हाच विचार साकळल्याने 1-2 दिवस शिवचरित्रच का या विषयाने आपण विचार करू आणि आपल्या मूळ मुद्द्याकडे परत, म्हणजे जे शिवचरित्र गेल्या वर्षी झालं थोडंसं काय आहे. आता गेल्या वर्षी आपलं शाहिस्ते खानाच्या छाप्याच्या आधीपर्यंत शाहिस्ते खान महाराष्ट्रात आला इथपर्यंत आपण आलोय. तिथून पुढचं शिवचरित्र आपण अभ्यास करत पुढे जायचं आहे. हे सगळं शिवचरित्र संपायला 3 वर्ष लागतील. त्या पद्धतीने विचार करतोय आपण. हरकत नाही, जेवढं जाईल तेवढं सरकत जाऊ. दुसऱ्या गोष्टीला मी विचार आत्ताच व्यक्त करतो, तुमच्या सगळ्याची संमती असेल तर जाऊ. दर रविवारी किंवा दुसरा वार ठरवू. मी शिवचरित्र सांगतो म्हणजे मी कोणी ज्ञाता जाणता फार मोठा असं नाही. आपल्यातल्या कोणीतरी विद्यार्थ्यानं एक दिवस अगदी त्याला 10 मिनिटं आलं तरी हरकत नाही, दुसरा लगेच दुसरा बसू. म्हणजे आपल्यालाही बोलायचा सराव होईल, आपल्यालाही शिवचरित्रावर काही कथन करता येईल, आपला अनुभव बोलता येईल. त्या निमित्तानं आपण अभ्यास करू असा विचार करा. दर रविवारी एखाद्याला आपण संधी देऊ, इथं बसून तो बोलेल.
अजून एक विचार डोक्यात असा आहे की शिवाजी महाराजांचं चरित्र आपण सांगतोच, बोलतोच, अनेक विषयाने तो विचार व्यक्त करतो. शिवाजी महाराजांचे सहकारी आपण बोलतो. एक वर्ष आपण ते केलं, 2 वर्षाखाली, की शिवाजी महाराजांचे सहकारी लोक जे आहेत ना, त्याचाही विचार एखाद्या रविवारी, आपल्या चातुर्मासात 4 महिन्यात 4 रविवारी येतील, तर एका रविवारी एखादा विद्यार्थी बोलेल आणि दुसऱ्या रविवारी एखाद्या माणसाचं चरित्र शिवाजी महाराजांना जे पूरक आहेत, उदाहरणार्थ तानाजी मालुसरे असेल, बाजीप्रभू देशपांडे असेल, कोंडाजी फर्जंद असेल, कान्होजी नाईक जे. देशमुख असतील, त्यांचं चरित्र ते पण कळलं पाहिजे ना. शिवाजी महाराजांच्या चरित्रात 2-3 ठिकाणी ते येतात आणि आपल्याला तेवढ्या पुरतं माहीत असतं, पण संपूर्ण शिवचरित्रातलं त्यांचं व्यक्ती जेवढं शिवाजी महाराजांचं काम आहे तेवढंच त्यांच्या प्रभावळीच्या लोकांचंही काम फार मोठं आहे. तर ते एखाद्या ठिकाणी आपल्याला कुठंतरी विषय आला आणि त्याच माणसाचं चरित्र सांगायची पाळी आली तर तेही बोलता यावं, अशा पद्धतीने तोही विचार आपण करू. आणि शिवचरित्र असंच आपलं पुढे चालत राहू. उद्या सगळ्यांनी अवश्य या, आपल्याबरोबर इतरांना सांगा, जेवून या, ज्याला शक्य आहे त्याने टिपा, बघा कसं आवडेल तसं. आजचा भाग इथंच संपू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय.